मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे। गीते आणि दराडे समर्थक आमने सामने या ठिकाणी आले। ते या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर असताना त्यांना त्या ठिकाणी किशोर दराडे यांनी धक्काबुक्की केली असा त्यांचा आक्षेप आहे। आणि त्याच्यानंतर खरं तर जे प्रतिनिधी गोकुळ गीते यांचे होते आणि त्याचप्रमाणे दराडे यांचे जे प्रतिनिधी होते या दोघांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झाली, शाब्दिक चकमक झाली आणि हे दोघंही कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाली। पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि सगळे जे गोंधळ घालणारे कार्यकर्ते होते त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं। आपण दृश्यांमध्ये बघतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ या सगळ्या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलेलं आहे। त्याच्यामुळे मतमोजणीची सुरुवातच या ठिकाणी गोंधळानं झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नागपूरमध्ये